हॅलो स्टुडंट्स, आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ पाहिला आणि आता इथे बघणार आहोत रेस्पिरेटरी सिस्टीम ऑफ पाहिला. म्हणजेच ते कशा पद्धतीने रेस्पिरेशन करतात. पाहिला इज ॲम्बिबियस इन नेचर, म्हणजे तो कुठे वॉटरमध्ये पण राहतो आणि लँडमध्ये पण राहतो. देअरफॉर इट पजेस बोथ ॲक्वॅटिक अँड एरियल मोड ऑफ रेस्पिरेशन. त्याच्यामुळे तो काय पजेस करते, एरियल पण म्हणजे पाण्यातलं पण ॲक्वॅटिक आणि एरियल मीन्स हवेमधलं रेस्पिरेशन्स. टू कॅरी ऑन दिस टू मोड्स ऑफ रेस्पिरेशन पाहिला पजेस फॉलोविंग रेस्पिरेटरी ऑर्गन्स. तर हे दोन्ही मोडमधलं रेस्पिरेशन त्याला परफॉर्म करण्यासाठी काय दोन्ही याची ऑर्गनची गरज असते. म्हणजेच पाण्यामधले सुद्धा ऑर्गन्स पाहिजे असते. म्हणजे पाण्यामध्ये जे कुठले ऑर्गन्स हेल्प करतात रेस्पिरेशनसाठी ते, आणि जे लँडवर हेल्प्स करतात ते. सो टिनिडियम ऑर गिल फॉर ॲक्वॅटिक रेस्पिरेशन. जे टिनिडियम और गिल असते ते ॲक्वॅटिक रेस्पिरेशनसाठी काम करते. पल्मनरी सॅक फॉर एरियल रेस्पिरेशन अँड न्यूकल लोब्स फॉर द फॉर्मेशन ऑफ सायफॉन्स. तर पहिले बघू आपण टिनिडियम काय असते. इट इज मोनोपेक्टिनेट गिल कॉम मीन्स कंगवा लाईक काय असते. इट लाईज ऑन द एक्स्ट्रीम राईट साईड ऑफ ब्रांचियल चेंबर ऑफ मॅन्टल कॅव्हिटी. जे मेंटल कॅव्हिटी प्रेझेंट असते त्याच्यावर प्रेझेंट राहते कॉम लाईक कोणतं मोनोपेक्टिनेट गिल. It consists of long axis, the stenoidal axis, which remains attached to the mantle wall. Mantle wall ला काय असते, stenoidal axis असते. And the ctenidium consists of large number of thin leaflets or lamellae. आणि त्या टिनिडिड्स मध्ये कशाने बनलेली असते ती लॅमेलीनी. आणि लॅमेली ॲज अ ब्रॉड अँड नॅरो अपेक्स. द लॅमेली लाय पॅरलल टू इच अदर. जो लॅमेली असते त्याचं काय ब्रॉड अँड नॅरो अपेक्स असते आणि लाई पॅरलल टू इच अदर. पॅरलल मीन्स समोर जाऊन कुठे इंटरसेक्ट होणार नाही असे ते पॅरलल अरेंजमेंट असतात. द टिनायडल ॲक्सिस इन द मिडल दे आर लार्जेस्ट अँड ग्रॅज्युअली बिकम रिड्यूस इन साईज टुवर्ड्स दी बोथ एंड्स. इच लॅमेली हॅज अ स्मॉलर राईट साईड विच रिसीव ब्लड फ्रॉम द अफेरंट वेसल अँड इज कॉल्ड अफेरंट साईड. जे लॅमेली राहते स्मॉलर राईट साईड राईट साईड जे राहते ते काय करते, receive blood from the afferent vessel and is called afferent side, and a longer left side from which blood goes into the vessel called efferent side. जसं आपल्या किडनीमध्ये अफेरंट आर्टेरिओल इफेरंट आर्टेरिओल राहते तसंच इथे पण वर्क केलं जाते. ब्लड रिसीव फ्रॉम अफेरंट वेसल त्याला अफेरंट साईड म्हटलं जाते, आणि लॉंगर साईड फ्रॉम विच ब्लड गोज इन टू द वेसल कॉल्ड इफेरंट साईड. तर बोथ फ्लॅट सर्फेसेस ऑफ इच लॅमेली कंटेन ट्रान्सफर रिजर ऑर प्लेट्स. जे फ्लॅट सर्फेस आहे लॅमेलीचं ते कसे असते, ट्रान्सफर रिजेस ऑर प्लेट्स विच बिकम स्मॉलर दॅन द बेस टुवर्ड दी अपेक्स. दीज आर रिचली सप्लाइड विथ ब्लड वेसल. ते काय असते, रिचली सप्लाइड विथ ब्लड वेसल्स म्हणजे त्यामध्ये जास्त ब्लड वेसल प्रेझेंट असतात. हिस्टोलॉजिकली इच लॅमेली इज फॉर्म बाय डबल लेअर ऑफ इपिथेलियम विच इन्क्लोजेस नॅरो कॅव्हिटी. हिस्टोलॉजिकली म्हणजे त्याचा आपण डीपली स्टडी जर केला तर त्यावर आपल्याला काय दिसते, ब्लड वेसल. हिस्टोलॉजिकली इच लॅमेली इज फॉर्म बाय डबल लेअर ऑफ इपिथेलियम. तर कशाने बनलेले असते, डबल लेअर ऑफ इपिथेलियम विच इन्क्लोजेस अ नॅरो कॅव्हिटी. इच इपिथेलियल लेअर कन्सिस्ट ऑफ नॉन सिलिएटेड कॉलुमनर सेल, सेकंड सिलिएटेड कॉलुमनर सेल अँड ग्लँड्युलर सेल. Next, at the base of the layers are connective tissue cells and oblique muscle fiber. Next to this lies the parallel epithelium. आणि सेकंड आहे पल्मनरी सॅक, जे कुठल्या रेस्पिरेशनसाठी मदत करतात तर लँडवर एरियल रेस्पिरेशनसाठी. इट इज अ लार्ज बॅग लाईक स्ट्रक्चर विच हँग्स फ्रॉम द रूफ ऑफ मेंटल. कुठनं हँग्स होते ते रूफ ऑफ द मेंटलपासनं. इन द स्पेशियस ब्रँचियल चेंबर इट ओपन्स इन टू द पल्मनरी चेंबर. हा कुठे ओपन होते, पल्मनरी चेंबरमध्ये ओपन होते बाय टू अनइक्वल फ्लॅप्स. कशाने, दोन अनइक्वल फ्लॅप्सनी. डॉर्सल वॉल ऑफ द पल्मनरी चेंबर इज पिगमेंटेड वाईल द वेंट्रल वॉल इज क्रीमी व्हाईट. जे डॉर्सल वॉल आहे ते काय असते, पिगमेंटेड असते, आणि दुसरी काय असते, क्रीमी व्हाईट. दिस वॉल आर मस्क्युलर अँड हायली मस्क्युलर अँड हायली वस्क्युलर कन्सिस्टिंग ऑफ ब्लड स्पेसेस. त्यानंतर आहे न्यूचल लोब्स ऑन आयदर ऑफ द हेड. दिस इज अ कॉन्ट्रॅक्टाईल स्ट्रक्चर. जे आयदर असते हेड रिजनमध्ये काय असते, देअर इज अ कॉन्ट्रॅक्टाईल स्ट्रक्चर कॉल म्युच्युअल लोब और सुडोपोडियम. लेफ्ट लोब इज लॉंगर दॅन लेफ्ट लोब हे जास्त मोठं असते दॅन राईटपेक्षा. दिस फॉर्म इलॉंगेटेड सायफॉन्स ड्युरिंग ब्रिथिंग. नंतर आहे मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन इन पाहिला तर कसं पद्धतीने ते रेस्पायर करतात. तर ॲक्वॅटिक और टिनहायडल और ब्रांचियल रेस्पिरेशन. दिस टाईप ऑफ रेस्पिरेशन ऑकर्स वेन पायला इज अंडर दी वॉटर.
जे ॲक्वॅटिक किंवा टिनायडल म्हणजे थ्रू यूज ऑफ टिनायडिया, तर त्याला काय म्हटलं जाते, टिनायडल रेस्पिरेशन और ब्रांचियल रेस्पिरेशन. आणि कशासाठी कुठे होत असते ते ॲक्वॅटिक असल्यामुळे पाण्यामध्ये. दिस टाईप ऑफ रेस्पिरेशन ऑकर्स व्हेन पायला इज अंडर दी वॉटर. वॉटरमध्ये असल्यानंतर हे रेस्पिरेशन होत असते. ॲट दिस टाईम द ॲनिमल इज फाउंड टू बी फुल्ली एक्सपांडेड विथ द हेड अँड फूट फुल्ली एक्सटेंडेड. तर त्याच्यामध्ये काय होते, जो पाण्यामध्ये असतो तेव्हा तो एक्सपांडेड होते आणि हेड एक्सटेंडेड होते करतात. द लेफ्ट न्यूट्रल लूब इन्क्रीजेस द साईज अँड फॉर्म्स अ फनल लाईक चॅनल. ते डायग्राममध्ये दाखवलं आहे, ते न्यूट्रल लोब्स आहे ते काय करतात, इन्क्रीजेस करतात साईज अँड फनल लाईक चॅनल फॉर्म करतात. वॉटर एंटर्स थ्रू दिस फनल कम्स इन कॉन्टॅक्ट विथ ऑस्फ्रेडियम टू द पोस्टेरियर पार्ट ऑफ द पल्मनरी चेंबर. फनल लाईक शेप फॉर्म केला की कम्स इन कॉन्टॅक्ट विथ ऑस्फ्रेडियम टू द पोस्टेरियर पार्ट. जे वॉटर एंटर्स होते थ्रू दिस फनेल काय होते, बॉडीमध्ये एंटर होते ऑस्फ्रेडियम टू द पोस्टेरियर पार्ट ऑफ द पल्मनरी चेंबर, क्रॉसिंग ओव्हर द Epiphtania and then enters the branchial chamber. Then after washing the entire length of the tinidium, it flows out through the right neutral lobe. And the flow of water current is maintained by alternate lowering raising the floor of the mantle cavity. जे फ्लो आहे वॉटरचा आतमध्ये येण्याचा तो कोण मेंटेन करते, अल्टरनेट लोअरिंग अँड रेझिंग ऑफ द फ्लोर ऑफ द mantle cavity. This is brought about by alternative protrusion and retraction of the head and by the beating of cilia on the lamellae of the tinidium. इथे डायग्राममध्ये दाखवलं हेड रिजन एक्सटेंडेड करतात आणि बाकी जे शेप आहे बॉडीचा तो एक्सपांड होत असतो आणि जे वॉटर आहे ते एंटर होत असते ऑस्प्रेडियममध्ये. त्यानंतर आहे एरियल और पल्मनरी रेस्पिरेशन. तर दिस मोड ऑफ रेस्पिरेशन इज ऑब्झर्व वेन द ॲनिमल इज इन वॉटर और आउट इन लँड. हे कुठे रेस्पिरेशन फाउंड होते, जेव्हा तो लँडमध्ये प्रेझेंट राहते. द ॲनिमल आफ्टर कमिंग नियर द सरफेस ऑफ वॉटर एक्सटेंड्स इज लेफ्ट न्यूट्रल लोब आउट ऑफ द वॉटर विच बिकम्स इलॉंगेटेड अँड ट्युब्युलर टू फॉर्म सायफॉन. तर हे काय करतात, जे न्यूट्रल लोब आहे ते इलॉंगेटेड होते आणि काय सायफॉन फॉर्म करते विच प्रोजेक्ट्स अबोव द सरफेस ऑफ वॉटर. The pulmonary chamber becomes greatly enlarged and is completely cut off from the branchial chamber. पल्मनरी चेंबर काय असते, साईज वाढवत असते त्याची आणि कट होते तो ब्रांचियल चेंबरपासनं. द एअर एंटर्स इन टू द पल्मनरी सॅक थ्रू सायफॉन आणि त्या सायफॉन थ्रू एअर एंटर होत असते पल्मनरी सॅकमध्ये. द गॅसियस एक्सचेंज ऑकर बाय अल्टरनेट कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन ऑफ द पल्मनरी सॅक. गॅसियस एक्सचेंज होते due to contraction and relaxation of the pulmonary sac. The wall of the pulmonary sac contains blood vessel and sinuses which blood takes up oxygen of the air and gives out carbon dioxide. ते ब्लड वेसल काय करते अँड सायनसेस ब्लड टेक्सअप करतात आणि कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह करत असते. वेन द पायला इज ऑन लँड द सायफॉन इज नॉट फॉर्म. जेव्हा पायला हा लँडमध्ये राहते तेव्हा सायफॉन हे फॉर्म नाही होत. सायफॉन कुठे फॉर्म होते, तो ॲक्वॅटिक रिजनमध्ये राहिल्यानंतर. आणि एअर एंटर्स पल्मनरी चेंबर डायरेक्टली थ्रू द एक्सपांडेड न्यूट्रल लोब. आणि एअर कशी एंटर्स होते पल्मनरी चेंबर डायरेक्टली, जसं पाण्यामध्ये राहिल्यानंतर तो काय करते सायफॉन फॉर्म करत असते, तसं यामध्ये जो लँडवर राहिला तर इथे सायफॉन फॉर्म नाही करत, तो डायरेक्ट पल्मनरी थ्रू चेंबर थ्रू एअर एंटर करत असते. देन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ पाहिला आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.